पोळी करून घेऊयात आपण. लग्न झालं तेव्हा सगळ्या गोष्टी करता येत होत्या जेवणातल्या? हो हो A to Z. हो हो. हे उपास नाही 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 फक्त खात नव्हते मी, नॉनव्हेज खात नव्हते. पण लग्नानंतर खाते आता. गोल होतात की आता त्याचं काय करायचं? आता आपण थोडं अर्ध कच्चं शेकून घेऊया आधी. तूप कधी घालायचं? तूप नंतर, भाजी घातल्यानंतर, फोल्ड केल्यानंतर. त्याच्यावर भाजी घालायची, मग फोल्ड करायचं, मग तूप घालायचं. तुमच्या एरियातलं तुमचं आवडतं हॉटेल कुठलं? पंगत. पंगत बोरिवलीचं. हा बोरिवली. हां, इथे मालवण कट्टा आहे विक्रोळीला. अभिनंदन आहे, सुंदर नॉनव्हेज मिळतं तिथे सुद्धा. ते कुठे? विक्रोळीला. आधी सांगता तू बोरिवलीचं म्हणजे माहेरची आधी सांगितलं. हो, तिकडे बरेच वेळ जायचे वाटते घरचे. नाही म्हणजे आधी माहेरी असताना. हो हो. आता हे आपण अर्धवट ही पण पोळी शिकून घेऊया. मग साधारण हॉटेलिंग महिन्यातून किती वेळा होतं? एक दोनदा होतं. व्हेज नॉनव्हेज. नाटक बघायला आवडतं मला. मराठी नाटक बघितलं? नाटक लग्नानंतर फार कमी बघितलेत. जाऊबाई आणि तुमचं एक वेगळंच नाटक असतं ना स्वतःचं. पिक्चर, त्यांना पिक्चर आवडतात माझ्या मिस्टरांना, त्यामुळे फिल्म्स जास्त बघितल्या. अच्छा, त्यामुळे त्याला घेऊन आहे नाटकाला. हो, नाटक इज अ लाईव्ह एंटरटेनमेंट. मला फार आवडतं. हलकं फुलकं नाटक बघितलेलं मी, जाऊबाईंना घेऊन गेलेले तेव्हा. त्यांना सांगा की दामलेने निरोप दिलेला आहे. नक्की नक्की. एंटरटेनमेंट बघण्यात जास्त मजा असते. हो, समजा एखादा कलाकार चुकला ना तर हुटआउट करायला मजा येते. आपल्या कॉलेजची दिवस आठवतात. ओके, आता आपण त्याच्यात घालायची भाजी. इथे घालून बघा. हे असं नुसतं खायला सुद्धा छान लागेल. किंवा ते नुसतंच खावं. हा, म्हणजे आतली तुमची जी भाजी असेल कडक झाली ना, कडक म्हणजे कडक नाही, कडक म्हणजे अप्रतिम झाली की खायला मज्जा. झालं ना, रेडी टू इट. हो, लिहून घ्या साहित्य आणि कृती. मेथी एन्व्हलप्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी मेथी, जिरेपूड, मीठ आणि मैदा घालून भिजवलेलं गव्हाचं पीठ, बेसन, बारीक चिरलेला कांदा, धनेपूड, गव्हाचं पीठ, जिरेपूड, तूप, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा घालून तो परतून घ्यावा. त्यामध्ये मेथी, हळद, तिखट, धणे पावडर, जिरे पावडर, मीठ आणि बेसन घालून भाजी वाफवून घ्यावी. मैदा आणि गव्हाच्या पिठाची लाटी करून घ्यावी. त्याची पोळी लाटून घ्यावी आणि ती फ्रायपॅनवर भाजून घ्यावी. भाजलेल्या पोळीच्या मधोमध मेथीची भाजी घालावी आणि चारही बाजूने पोळीच्या कडा बंद करून तूप घालून पोळी पुन्हा भाजून घ्यावी.